मित्रांनो, सकाळी एक बातमी आली की इराणचे रिलिजियस लीडर, इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्ला अली खमेनी यांचा मृत्यू इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये झाला. आता ही बातमी किती खरी किती खोटी हा संशोधनाचा भाग आहे. पण मित्रांनो, ही बातमी खूप डेंजरस आहे. जर खरंच इस्रायलच्या म्हणण्यानुसार आयतुल्ला अली खमेनी यांचा जर मृत्यू या स्ट्राईकमध्ये झाला असेल तर ही अमेरिकेसाठी आणि इस्रायलसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण आयतुल्ला अली खमेनी हे फक्त काय इराणचे सर्वोच्च नेते नव्हते, तर ते शिया धर्मीयांचे सर्वात मोठे धर्मगुरू. जगभरात जेवढे शिया राहतात या सर्वांचे धर्मगुरू हे आयतुल्ला अली खमेनी होते. आणि जर तुम्ही इराणी मीडियाकडं जर बघितलं तर ते स्पष्ट काही गोष्टी सांगत नाही आहे. आणि ते आयतुल्ला अली खमेनी यांच्या मृत्यूच्या बातमीला नाकारतसुद्धा नाही आहे. काल ज्यावेळेस इस्रायलने हा दावा केला होता त्यानंतर इराणच्या सरकारने एक ट्विट केलं होतं की आयतुल्ला अली खमेनी ही संध्याकाळी माध्यमांसमोर येतील, पण तसं झालं नाही. ठीक आहे. आणि त्यानंतर डायरेक्ट सकाळी इराणचा एक न्यूज चॅनल आहे त्यांनी बातमी दिली की आयतुल्ला अली खमेनी यांचा या स्ट्राईकमध्ये मृत्यू झाला आहे. आता हे किती खरं किती खोटं हे माहिती नाही आहे. पण मित्रांनो, जर आयतुल्ला अली खमेनी यांचा खरंच जर मृत्यू झाला असेल ना तर याचा परिणाम जगाच्या व्यापारावरती आणि मिडल ईस्टमध्ये जो मध्यपूर्व एशिया आहे या मध्यपूर्व एशियामध्ये ऑइलच्या रेटवरती भयंकर याचा परिणाम होणार आहे.